नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्मार्ट लर्निंग किड्स या यूट्यूब चॅनलवर. आज आपण इंग्रजी लिहिण्याचे काही अत्यंत महत्त्वाचे आणि उपयोगी नियम पाहणार आहोत. तुम्ही विद्यार्थी असाल किंवा इंग्रजी सुधारायचं स्वप्न पाहणारे असाल, हे नियम तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्याकरण, वाक्यरचना, विरामचिन्हे आणि इंग्रजी लेखनशैली यांचे सोप्या भाषेतील नियम, जे तुमचं लेखन अधिक शुद्ध, प्रभावी आणि आत्मविश्वासपूर्ण बनवतील. तर चला, वेळ न घालवता सुरुवात करूया आणि इंग्रजी लिहिणं अधिक सोपं आणि मजेदार बनवूया. कॅपिटलायझेशन, मोठ्या अक्षरांचा वापर. वाक्याची सुरुवात नेहमी मोठ्या अक्षराने करा. फॉर एक्झाम्पल, शी इज अ गुड स्टुडंट. नाव, ठिकाण, देश, दिवस, महिने आणि विशेष नामे यांना कॅपिटल लेटर वापरा. फॉर एक्झाम्पल, इंडिया, इंडियाचा आय कॅपिटल. मंडे, मंडेचा एम कॅपिटल. सेकंड आहे पंक्च्युएशन म्हणजे विरामचिन्ह. पूर्णविराम कंसामध्ये डॉट म्हणजेच पूर्णविराम वाक्य संपल्यावर वापरला जातो. प्रश्नार्थक वाक्यामध्ये प्रश्नचिन्ह वापरा. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज युअर नेम? क्वेश्चन मार्क. उद्गारवाचक वाक्यांमध्ये उद्गार चिन्ह वापरा. फॉर एक्झाम्पल, वाव. उद्गारवाचक चिन्ह दॅट्स अमेझिंग आणि परत मग उद्गाराची चिन्ह. स्वल्पविराम अर्थातच कॉमा. याचा वापर यादी किंवा वाक्यात थोडा विराम देण्यासाठी होतो. फॉर एक्झाम्पल, आय बॉट ॲपल्स, बनानाज अँड ग्रेप्स. थर्ड नंबरचा रूल आहे सब्जेक्ट, वर्ब, ॲग्रीमेंट. कर्ता सब्जेक्ट आणि क्रियापद वर्ब असते. यामध्ये योग्य जुळवणी असावी. फॉर एक्झाम्पल, ही लाईक्स मँगोज, नॉट ही लाईक मँगोज. नंबर 4 आहे टेन्स म्हणजेच काळ. वाक्याच्या अर्थावरून योग्य काळ निवडा. वर्तमान म्हणजेच प्रेझेंट, भूतकाळ म्हणजेच पास्ट आणि भविष्यकाळ म्हणजेच फ्युचर. फॉर एक्झाम्पल, आय एम रीडिंग अ बुक नाव. हा कोणता टेन्स झाला बरं? हा झाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता नंबर 5, आर्टिकल्स. आर्टिकल्स कोणते आहेत? ए, अँड, द. ए सामान्य अज्ञात वस्तू करता कॉन्सनंट साऊंड, एन, एन. एन केव्हा वापरता? स्वस्वरांच्या ध्वनीसाठी. टीएची द. द हे आर्टिकल विशिष्ट वस्तू किंवा व्यक्तींसाठी वापरले जाते. फॉर एक्झाम्पल, आय सॉ अ कॅट. द कॅट वॉज ब्लॅक. नंबर 6 पुढचा आहे प्रॉपर सेंटेन्स स्ट्रक्चर. सामान्य वाक्यरचना. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, शी हा सब्जेक्ट आहे, इट्स वर्ब अँड ॲपल ऑब्जेक्ट. नंबर 7चा रूल आहे स्पेलिंग म्हणजेच शुद्ध लेखन. शब्दांची शुद्ध व अचूक स्पेलिंग वापरणे खूप महत्त्वाचे आहे. जसे की रिसीव ब्रॅकेटमध्ये नॉट रिसीव, डेफिनेटली ब्रॅकेटमध्ये नॉट डेफिनेटली. रूल नंबर 8, अवॉइड डबल नेगेटिव्स. 2 नकारार्थी शब्द एकत्र वापरू नये. जसे आय डोंट नो एनिथिंग. ब्रॅकेटमध्ये नॉट आय डोंट नो नथिंग. रूल नंबर 9, यूज कनेक्टर्स फॉर क्लॅरिटी. म्हणजेच वाक्य अधिक स्पष्ट व सुसंगीत होताना अँड, ब्युटी, बट, बिकॉज, अल्दो, हाऊएव्हर, देअरफॉर. जसे आय वॉज टायर्ड बट आय फिनिश्ड माय होमवर्क. पुढचा आणि शेवटचा नियम आहे कॉन्सिस्टंट टोन अँड स्टाईल. एकसंध भाषा वापरा.
फॉर्मल किंवा इनफॉर्मल, योग्य त्या प्रसंगानुसार.